मंचवर बसलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पवार साहेब, शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे, संजय सिंग साहेब, मंचवर बसलेले सर्व मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, 26 तारीखला आपल्याला ठरवायचं आहे की पुनश्च एक वेळ वर्धा जिल्ह्याचे नेतृत्व पुढचे 5 वर्षासाठी कोण करणार। 10 वर्षासाठी आपण रामदास तडसचे नेतृत्व पाहून राहिलो। मी आपले सगळेला एक प्रश्न विचारू इच्छितो की मागचे 10 वर्षांमध्ये रामदास तडसनी कोणतं एक असं काम केलं जे खासदार केलं पाहिजे। साठे साहेब होते, त्यांनी आपल्याकडे गावागावी टेलिफोन आणलं, त्यांनी लॉयड स्टील सारखं मोठं उद्योग इकडे आलं। प्रभाताई होते, त्यांनी देवलीची MIDC आणली। वर्धा जिल्ह्यामध्ये खासदार असताना जे आत्महत्याग्रस्त पॅकेज आहे ते माननीय प्रधानमंत्री, तेव्हाचे प्रधानमंत्री मनमोहन सिंगच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राला आणून दिलं होतं। रामदास तडसनी असं कोणचं काम केलं तुम्ही विचार करा। 10 वर्ष खासदार होते, 12 वर्ष MLC होते स्थानिक स्वराज्य संस्थेचं, एक काम नाही केलं। आणि तुम्ही आम्हाला जास्ती विचार करण्याची गरज नाही आहे। त्यांचेच पक्षाचे माजी खासदार सुरेश वाघमारे साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की यांच्यासारखा निष्क्रिय खासदार आम्ही आजपर्यंत पाहिला नाही। आणि ज्या दिवशी फॉर्म भरासाठी गेले, सुरेश वाघमारे तिकडे उपस्थित होते। एक पत्रकारांनी विचारलं की बा तुमचं समाधान झालं का की आपण फॉर्म भरासाठी इकडे आले। त्यांनी सांगितलं नाही, मी ठाम आहे माझे मतवर। पण त्यांचे जे ठरलेलं डायलॉग राहते की मोदी साहेबला पहा, 400 पारचं जे आव्हान मोदी साहेबने दिलेलं आहे, देशचे विकास, अशा गोष्टी हे नेहमीच तुमच्या समोर सांगणार आहे। 10 वर्ष आपण रामदास तडसला निवडून दिलं, त्यांनी असं कोणचं काम केलं? आपण मोदीला पाहूनच दिलं ना मत। मोदी साहेबनी का केलं वर्धा जिल्ह्यासाठी? काहीच नाही केलं, एक काम नाही केलं। आणि जे काम केंद्र सरकारचे आहे, तुमचे घरकुल मंजूर झाले का? घरकुल जे केंद्र सरकारचा हिस्सा आहे आलं का? जवाहरवीरचे जे केंद्र सरकारचा हिस्सा आहे आलं का? आपल्याकडे 2-2 वर्षापासून प्रलंबित आहे। मी तुम्हाला एक लहानचं उदाहरण देतो। 7 वर्ष अगोदर रामदास तडसनी 820 घरकुल त्यांचे स्वतःचे गावामध्ये मंजूर केले होते। आजपर्यंत त्यांच्या केंद्र सरकारचे हिस्से प्रलंबित आहे आणि ते काम तसेच पडून आहे। आता हे वारंवार तुमच्याकडे एकच गोष्टी सांगणार, मोदीकडे पहा, मोदीकडे पहा। मोदी आपले प्रश्न तिकडे मांडणार नाही। आपले सगळ्यांना माहित आहे, समुद्रपूरचे एक परवाचं एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झालेला आहे, ऑडिओ क्लिप। एक महाजन म्हणून सरपंचनी त्याला एक प्रश्न विचारलं किंवा आम्ही सगळे शेतकरी आहोत, आमचे प्रश्न तुम्ही तिकडे काऊन नाही मांडून राहिले? त्यांनी स्पष्टपणे सांगितलं तिकडे आम्हाला जास्ती बोलू नाही देत, गप्प बसा, बाजू बसा म्हणून सांगते। आता अशा खासदारला तुम्हाला परत पाठवायचं आहे किंवा नाही, हे निर्णय तुम्हाला आम्हाला सगळेला घ्यायचा आहे। जास्ती वेळ नाही आहे, फक्त 3 दिवस राहिलेले आहे। माझे सगळेला नम्र विनंती आहे, बाकीचे प्रत्येक एरियामध्ये डोर टू डोरचे प्रकार फार मोठ्या प्रमाणावर चालू आहे। मला असं वाटते की हिंगणघाट समुद्रपूरमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला डोर टू डोर करणं अत्यंत गरजेचं आहे। आणि ते एकमेव कारणसाठी मी सांगून राहिलो की तुतारी जे चिन्ह आहे ते थोडं नवीन आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर आपण जास्तीत जास्त भर द्या। मला खात्री आहे यावेळी अमर बाबू निश्चितपणे खासदार होणार, इतकंच सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्व लोकांना विनंती आहे की उजव्या बाजूला खुर्च्या